पगार वाढतोय, संपत्ती वाढत नाहीये, काय कारण असू शकेल? मित्रांनो, जर तुम्ही ना तुमच्या वयाच्या 35 ते 55 या एज ग्रुपमध्ये असाल ना, तर मी आज तुमच्याबरोबर गप्पा मारायला आलोय. आज मी तुमच्याबरोबर मार्केट बद्दल बोलणार नाहीये, रिटर्न्स बद्दल बोलणार नाहीये, काही बोलणार नाही. आज मी तुमच्याबरोबर फक्त सायकोलॉजी बद्दल आणि लाईफस्टाईल बद्दल बोलणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी आहे. गेली 20 वर्षांपेक्षा अधिक मी लोकांना आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम करता येईल याबद्दलचं एज्युकेट करत असतो. लोकांना त्यांच्या फायनान्शियल गोल पर्यंत कसं पोहोचता येईल लवकरात लवकर याबद्दल मी लोकांना गाईड करत असतो. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि एंड पर्यंत जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला सुद्धा मला भेटण्याची एक संधी मिळेल जी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. मित्रांनो, तुम्ही एक विचार करा, तुम्ही जेव्हापासून काम करताय, समजा एक 10 वर्षापासून काम करत असाल तर 10 वर्षांमध्ये तुमचा पगार वाढला नाही का हो? तुमचा पगार आतापर्यंत कमीत कमी डबल ते टेबल झाला असेल ज्यावेळेस पासून तुम्ही काम चालू केलं. पण त्याच वेळेस तुम्ही गुंतवणूक समजा चालू केली असेल, ती गुंतवणूक तुमची डबल आणि टेबल झाली आहे का? लोक काय करतात माहिती का? लोक आहे ना नेहमी एक चुकीच्या गैरसमज मध्ये असतात. लोकांना काय आहे ना, आजही ना आपल्याकडे इतके सुंदर सुंदर एज्युकेशन सिस्टम मध्ये आपण लोकांना सगळे लोक शिकतात वगैरे, पण आहे ना लोकांना अजूनही एवढं हायली एज्युकेटेड असून सुद्धा लोकांना आजही नीड्स आणि वॉन्ट्स, गरजा आणि इच्छा ह्यामध्ये डिफरन्शिएट करता आलेलं नाहीये. मित्रांनो, वॉरेन बफेट यांचं एक फेमस कोट आहे, इफ यू बाय द थिंग्स विच यू डोंट रिक्वायर टुडे, द डे विल कम इन युअर लाईफ यू विल हॅव टू सेल द थिंग्स. याचा अर्थ असा की जर तुमच्या गरज नसलेल्या गोष्टी जर तुम्ही आज घेऊ म्हणजे आज जर तुम्ही घेत राहिलात तर तुमच्या आयुष्यात एक दिवस असा येईल ज्या वेळेस गरजेच्या वस्तू सुद्धा तुम्हाला विकाव्या लागतील. विचार करा, हे फक्त कोट नाहीये, हा आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती घडणारी गोष्ट आहे. आपण न कळत सुद्धा ना आपलं इतकं लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी आपल्या टुवर्ड्स वॉन्ट्स आपण इतकं पुढे 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 जात असतो ना, त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. मी ज्यावेळेस लोकांबरोबर रिव्ह्यू करतो आणि लोकांबरोबर डिस्कस करतो तेव्हा लोक मला म्हणतात, सर आम्हाला हे बाय करायचं, आम्ही हे करू का? आणि मी लोकांना सांगतो, नाही आता बाय करायचं नाही. युअर फायनान्शियल गोल डज नॉट परमिट यू टू बाय दॅट थिंग्स. लोक ऑफेंड होतात, लोकांना वाटतं मी त्यांना टोकतोय, मी त्यांना विरोध करतोय. अजिबात नाही, मुद्दा तो नाहीये. जर तुम्हाला खरंच फायनान्शियल फ्रीडम हवा असेल आणि तुम्हाला मी सांगितलेल्या मार्गावरती चालायचं असेल तर तुम्हाला तो अचीव्ह करून देणं ही रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. त्याच्यावरती चालणं फक्त तुमचं काम आहे. काही गोष्टी कसं आहेत, जर आपल्याला आता तुम्ही बघा ना, आपण फायनान्शियल फ्रीडम बद्दल बोललो तर आपण फक्त फ्रीडम हा शब्द पहा. आपल्या देशामध्ये इतक्या लोकांनी जे काय आपलं फ्रीडम फायटिंग केलं, या फ्रीडमसाठी लोकांनी सॅक्रिफाईस केली नाही का? आपण करू शकत नाही का थोडक्यासाठी? म्हणून मी जे सांगत असतो लोकांना, मी नेहमी सांगत असतो की थोडंसं सॅक्रिफाईस करा, तुमचं लाईफस्टाईल थोडंसं कंट्रोल करा. नंतर मला लोक विचारतात, सर आता पैसे आहेत तर मग आता खर्च करायचे नाहीत का? नंतर काय उपयोग आहे? लोक मला उदाहरण देताना मला म्हणतात, पण सर तुम्ही तर सांगता सगळं, ऐकायला सगळं बरं वाटतं, पण मग काय दात गेल्यानंतर चणे चावून काय उपयोग आहे? अशी उदाहरणं पण देतात. अरे मान्य आहे मला, पण तुम्हाला जर एवढी दाताची काळजी आणि चणे खायची हाऊस आहे ना, तर मग फिटनेस कडे लक्ष द्या आणि तसंच तुमच्या गोष्टींकडे, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स कडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला मी सांगतो काय केलं पाहिजे. गुंतवणूक करताना सगळ्यात पहिले तुमच्याकडे गुंतवणूकचा इन्कम तुमचा वाढला, त्या इमिडिएटली तुम्ही इन्कम वाढल्या तुमचे इन्व्हेस्टमेंट्स पण त्या पद्धतीने वाढवली पाहिजे. तुमच्याकडे बोनस आले की ताबडतोब पहिले गुंतवणूक केलं पाहिजे आणि उरलेले पैसे तुम्ही दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट म्हणजे डिस्ट्रीब्यूट करून मग उरलेले पैसे खर्च केले पाहिजे. बरेच वेळेला काय होऊन जातं, आपण काय करतो, लाईफस्टाईल ना इन्कम वाढला ना, लाईफस्टाईल अपग्रेड करत जातो. आपण मोबाईल घेतो, आपण फिरायला जातो, आपण आउटिंगला जातो, आपण गॅजेट्स घेतो, मे बी आपण कार वगैरे घेतो, घरं घेतो. माझा या कुठल्याही गोष्टीला विरोध नाहीये, कुठल्याच गोष्टीला विरोध नाही. या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे आणि तुम्ही हे आयुष्यात सगळ्या गोष्टी उपभोगल्या पाहिजेत. पण सगळ्यात महत्वाचा विषय हा येतो की हे सगळं कधी केलं पाहिजे, हे सगळं तुम्ही गुंतवणूक करून मग त्याच्यानंतर उरलेल्या पैशांमध्ये करा ना. जास्तीत जास्त काय होईल, तुमचं जे काय तुम्हाला गाडी घ्यायची असेल, मोबाईल घ्यायची असेल किंवा अजून तुम्हाला काही गॅजेट घ्यायचं असेल, हॉलिडेला जायचं असेल, 1 वर्ष डिले होईल, 6 महिने डिले होईल, त्याने फरक काय पडणार आहे? कारण जे पैसे तुम्ही साठवणार हे पैसे तुमच्याचकडे राहणार आहेत शेवटपर्यंत. मित्रांनो, साधी गोष्ट आहे, तुम्हाला मी सांगतो, गुंतवणूक जर तुम्हाला अवघड जरी वाटत असेल ना, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला प्रत्येक वेळेला गुंतवणूक वाढवणं शक्य नाहीये, तर तुम्ही फक्त SIP जे आहेत ना, हे SIP तुम्ही टॉपअप जरी मार्ग पत्करला ना, तरी तुम्ही बऱ्यापैकी चांगली संपत्ती तुम्ही क्रिएट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला मी ना एक एक्झाम्पल म्हणून एक उदाहरण देतो. रमेश आणि सुरेश 2 मित्र, दोघांचं वय साधारण 35 आणि दोघांनी हे डिसाईड केलं की त्यांना
साधारण 60 एजला रिटायर व्हायचंय आणि दोघांचं इन्कम सेम, दोघांचं एज सेम, दोघांनीही एसआयपी अमाऊंट डिसाईड केली आणि दोघांनी हे डिसाईड केले की आम्हाला दोघांना 60 मध्ये रिटायर व्हायचं आणि आम्हाला पैसे विड्रॉ करायचे. 25,000 रुपयाचे इन्व्हेस्टमेंट सुरेशने चालू केले, 25,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी चालू केले पुढच्या 25 वर्षांपर्यंत आणि त्या रिटर्न जे त्याला मिळाले त्या रिटर्न वरती साधारण अराउंड 3 करोड रुपयाच्या आसपास, 3.25 करोड रुपयाच्या आसपास सुरेशला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळाले म्हणजे मॅच्युरिटी अमाऊंट. सायमल्टेनियसली रमेशने सुद्धा एसआयपी स्टार्ट केली 25,000ची. पण रमेशने काय केलं, रमेश थोडासा इंटेलिजंट होता. रमेश काय करायचा, त्याची लाईफस्टाईल वगैरे सगळं वाढवत होता पण कधी आधी इन्व्हेस्टमेंट करायचा आणि त्याच्यानंतर मग तो त्या पटीने लाईफस्टाईल वाढवत होता. मित्रांनो त्यांनी फक्त 10% ओनली 10% त्यांनी त्याची एसआयपी इन्क्रीमेंट केली. ती 10% इन्क्रीमेंट केलेली एसआयपी वयाच्या 60व्या वर्षीला त्याला 7 करोडला घेऊन गेली. मित्रांनो मुद्दा 3 करोड आणि 7 करोडचा नाही आहे, मुद्दा हा डिफरन्शिएटचा आहे. बघा हा 100% डिफरन्स आहे. आज 3 करोड कुठं आणि 7 करोड कुठं. दुसरं कसं आहे, वयाच्या 60च्या वेळेस ऍट द एज ऑफ 60 दिस वुड बी युअर सबस्टन्शियल इन्कम फॉर लिडिंग युअर फ्युचर लाईफ. तुमचं पुढचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला चांगलं आहे, पण त्याच्यासाठी जर तुम्हाला सॅक्रिफाईस करायची असेल तर हरकत काय. आणि ही सॅक्रिफाईस जी करणार आहात ती कोणासाठी करताय तुम्ही? शेवटी स्वतःसाठीच करताय, स्वतःच्या कुटुंबासाठी करताय, स्वतःच्या मुलांसाठी करताय, सगळ्या गोष्टी चांगल्या पुढे भविष्यात होण्यासाठी करताय ना. मित्रांनो तुम्ही जर गुंतवणूक करत असाल आणि तरी तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की तुमची गुंतवणूक योग्य मार्गावर आहे का नाही आणि तुम्हाला जिथे पोहोचायचं हे तुम्ही अजूनपर्यंत असा ब्लर दिसत असेल, अनक्लिअर असेल, तर तुम्ही माझ्याबरोबर एक 1-to-1 डिस्कवरी कॉल करू शकता. त्या डिस्कवरी कॉलमध्ये मी तुमच्या बरोबर तुमचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स, इन्शुरन्स जे काय आहे ह्या सगळ्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनाने पाहिन. या सगळ्या गोष्टींचं मी एक ऑडिट करेन. ज्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत त्या आपण कंटिन्यू करू. ज्या गोष्टी मला असं वाटतात की बाबा ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशनची गरज आहे त्याबद्दल मी तुम्हाला सजेस्ट करेन. दिस इज अ फ्री डिस्कशन, फ्री डिस्कवरी कॉल. त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकतो. तुम्हाला पटलं तर तुम्ही माझ्याबरोबर 1-to-1 डिस्कस करायला तुम्ही कधीही कॉल करू शकता. मी ऑफिसचा नंबर आमच्या इथे मेन्शन केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा, कमेंट करा स्वतः आणि तुम्हाला जर काय आठवत असेल की तुम्ही कुठली चूक करताय हे मला प्रामाणिकपणे फक्त सांगा. आम्ही पर्सनली तुम्हाला त्या चुका कशा सुधारायच्या याबद्दल तुम्हाला कळवेल. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट वीकमध्ये. थँक्स.